खरात प्रकरणावर प्रश्न विचारला असता काल दीपक केसरकर म्हणाले की माझ्या विरोधात फार मोठं कटकारस्थान केलं जात आहे. जर 39 आमदार तिकडे गेले असतील तर माझ्याच एकट्याला तुम्ही का धारेवर धरताय, टार्गेट करताय आणि मला काही झालं तर मी इतरांचा भांडाफोड करेन. खरं तर कालचा केसरकरांचा हा आरोप मला आरोप वाटत नाही, तर अत्यंत बालिश आणि हास्यास्पद त्यांनी ही सगळी गोष्ट केली. मुळात जेव्हा ते म्हणतात की 39 गेले तर माझ्या एकट्यावर का बोलताय, याचा अर्थ केसरकर हे मान्य करतात की हो, मी तिथे जात होतो. माझा प्रश्न पुढचा आहे की नुसता जात होतो नाही तर केसरकर MIDCच्या तिथे काय करत होते. केसरकरांच्या सोबत MIDCच्या स्टाईस असोसिएशनमधला आवारे नावाचा व्यक्ती काय करत होता. हा आवारे जगदंब पतसंस्थेचा की पर्सन आहे की नाही. जगदंब पतसंस्थेमध्ये खराबचे पैसे ब्लॅकचे व्हाईट होत होते असं सिन्नर, मिरगाव आणि आजूबाजूची सगळे लोक सांगतात. यावर केसरकरांचं काय म्हणणं आहे. केसरकर, खरात आणि रुपाली चाकणकर हे तीनही लोक वारंवार सिन्नर MIDCच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत का दिसतात, याचं कनेक्शन नेमकं काय आहे. जेव्हा चाकणकर पाद्यपूजा करत होत्या त्याही वेळेला त्या व्हिडिओमध्ये खरातच्या बाजूला हा आवारे बसलेला दिसतो. या आवारेचा नेमका रोल काय आहे आणि आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय आहे. आर्थिक उलाढालीमध्ये केसरकरांचा स्टेक किती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केसरकरांनी दिली पाहिजेत. कांगावा करणं बंद करा आणि नेमका विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.